श्रीहरी विष्णूंचे दशावतार सर्वश्रुत आहेत, मात्र श्रीहरी विष्णूंचे गाजलेले अवतार म्हणजे श्रीराम आणि श्रीकृष्ण. ब्रह्मांडाला भगवद्गीतेचे अमूल्य ज्ञान देणाऱ्या श्रीकृष्णाची देशभरात अनेक मंदिरे आपण पाहतो. मात्र देशात असे एक ठिकाण आहे जेथे बाळकृष्ण देवकी मातेसह विराजमान आहेत. तर भारतामध्ये कुठे आहे हे मंदिर? चला आज जाणून घेऊया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण आलो आहोत गोव्यामधील आणखीन एका मंदिराला भेट देण्यासाठी. अत्यंत दुर्मिळ असं हे मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर हे आहे देवकी मातेचं मंदिर. कृष्ण भगवान बाळाच्या स्वरूपात तिच्या हातामध्ये आहेत. असं हे संपूर्ण भारतातील एकमेव असं मंदिर आहे जे आपल्याला गोव्यामध्ये मार्शल या गावामध्ये पाहायला मिळतं. चला दर्शन घेऊया. आपण माझ्या ब्लॉग्समध्ये बघितलंच असेल, कोकण म्हटलं की मोठमोठे समुद्र, नारळी बागा, तेथील घरे, मंदिरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना, स्थापत्यकलेचे अप्रतिम दर्शन असे विविध घटक डोळ्यांसमोर येतात. गोवा आणि कोकण भाग स्थापत्यकलेसाठी जगविख्यात आहेत. प्रत्येक मंदिराचे वैशिष्ट्य, इतिहास, आख्यायिका अगदी वेगवेगळे आहेत. जे आहे फोंडा तालुक्यामध्ये गोव्याची राजधानी असलेल्या पणजीपासून 17 किलोमीटर अंतरावर माशेल या गावी. मंदिर गेटातून प्रवेश केल्याच आपल्याला दोन्ही बाजूला 2 तुळशी वृंदावने पाहायला मिळतात, जी इतकी मोठी आहेत. आणि त्याचबरोबर या मोठमोठ्या खांबांवर उभे असलेले हे उंच आणि मोठे असे सभामंडप दिसते. अगदी मंदिर परिसरासमोरच भरपूर मोठे असे पिंपळाचे झाड आहे आणि आजूबाजूला भरपूर मंदिरेही आहेत. जसं की रवळनाथ, शांतादुर्गा यांची देखील मंदिरे आपल्याला इथे पाहायला मिळतात. प्रशस्त अशा सभामंडपाच्या दोन्ही बाजूला बसण्यासाठी कठडे केलेले आहेत आणि समोरच छान अशी देवकी कृष्णाची अत्यंत मनमोहक मूर्ती आपल्याला दिसते. ह्या मंदिराची मूळ स्थापना मांडवी नदीतील चोडण या बेटावरील गावात करण्यात आली होती. मात्र पोर्तुगीजांच्या आक्रमणात हे मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. पोर्तुगीजांपासून संरक्षण व्हावे यासाठी मूर्ती सुरक्षित जागी नेण्यात आली. सर्वांनाच माहिती आहे की गोव्यातील अनेक मंदिरातील मूर्त्या पोर्तुगीजांच्या आक्रमणापासून संरक्षण होण्यासाठी अन्य भागात संरक्षित करण्यात आल्या होत्या आणि पोर्तुगीज इथून निघून गेल्यानंतर कालांतराने भव्य मंदिरांची बांधणी केली गेली आणि परत मूर्त्यांची स्थापना केली गेली. माशेल या गावामध्ये अगदी आपल्याला सुमारे 15 मंदिरे पाहायला मिळतात. ह्यापैकीच हे एक म्हणजे देवकी कृष्णाचे मंदिर. सर्वाधिक आपल्याला राधाकृष्णांची मंदिरे पाहायला मिळतात. गोव्यातील मंदिरांची रचना वैशिष्ट्यपूर्ण मानली जाते. गोव्यातील मंदिर हे भव्य असो किंवा छोटेखानी, त्याची रचना जवळपास एकसारखीच असते. मंदिर परिसर अगदी शांत आणि मनमोहक असा आहे. मंदिरामध्ये प्रवेश करताच आपल्याला सुंदर असं बारकाईने केलेलं लाकडावर नक्षीकाम दिसत आहे आणि इकडे आहेत कृष्ण भगवान, जे अर्जुनाला गीतेचं ज्ञान देत आहेत आणि वर पण सुंदर अशी नक्षीकाम केलेली आपल्याला दिसत आहे. हे इतके मोठमोठे रुंदीचे खांब आणि अगदी हे डिझाईन देखील अगदी सर्व मंदिरांचं आपल्याला सारखंच पाहायला मिळतं, पण इकडचं नक्षीकाम खूप छान असतं. तर समोरच आपल्याला कृष्ण भगवान देवकी मातेसह दिसत आहेत.
मातेच्या हातात बाळकृष्णांची मूर्ती अत्यंत सुंदर आणि मनमोहक अशी आहे. तर ह्या प्रकारची मूर्ती अद्वितीय मानली जाते. देवकी कृष्णासह या मंदिरात भूमिका देवी, लक्ष्मी, रवळनाथ, कात्यायनी आदी देवता आहेत. मंदिरातून बाहेर आल्यानंतर उजव्या बाजूने आपल्याला भूमिका देवीचं दर्शन घ्यायचं आहे. तर इथून आपण संपूर्ण मंदिराचा व्ह्यू पाहू शकतो. तर ही आहे भूमिका देवी. भरपूरशा ठिकाणी गोव्यामध्ये आपल्याला भूमिका देवीची मंदिरे पाहायला मिळतात. अद्वितीय अशा या देवकी कृष्णाच्या मंदिराला गोव्यामध्ये आलात तर आवर्जून भेट द्या. इकडचा जत्रोत्सवही अगदी बघण्यासारखा असतो आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. संपूर्ण गोव्यातील लोक त्यावेळी इथे येतात दर्शन घेण्यासाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.